प्लीज प्लीज लवकर खाली या, प्लीज लवकर खाली या. बापरे, कळत नाही मला काय करायचं. वहिनी बॉस काय झालं? वहिनी बॉस मला सांगा, तुमच्या पाठीमागे कोण लागले? पोलीस लागलेत, गुंड लागलेत? ठीक आहे, ऐकी आदिशक्ती लागले. प्लीज प्लीज लवकर खाली या. माकडा, उड्या काय मारतोयस? शांतपणे उभा राहा ना एका जागी. आणि तू का ओरडतेस? ऐका ना, सगळं संपलं. आपला सगळा प्लॅन वाया गेला. अगं काय संपलं? स्पष्ट सांग ना. मैत्री आणि आदिती दोघी गायब झाल्यात. काचेची पेटी आपोआप फुटली आणि दोघींचा आत्मा पूर झाला. अगं कसं शक्य आहे? आदिती आणि मैत्री दोघी गायब झाल्या. काचेची पेटी आपोआप फुटली आणि दोघींचा आत्मा मुक्त झाला. अरे कसं शक्य आहे? मी त्या दोघींवर देखरेख करत होते आणि अचानक भूकंपासारखं काहीतरी झालं. काचेची पेटी फुटली, काचा सगळीकडे पसरलं आणि बघतो तर काय, दोघींचा आत्मा पूर झाला. बापरे, बॉस म्हणजे तुमच्या सत्यानाशाची वेळ सुरू झाली. गप्रे जरा गप. हे भावा, अरे हे समज काय आहे? दैवी लीला, आमचं ऊर्जास्थान. अशक्य आहे. हे सगळं प्रत्यक्षात घडलंय का स्वप्न बघायलोय आपण? अरे आमचा ते विश्वासच बसना बघ. हा ना भावा, तुझ्या पाठीत सुरा होता. अरे हो शेठ, तुझ्या पाठीत खूप असल्या सुरा. तुम्हाला बोललो होतो ना, शंभू महादेव आपल्या पाठीशी आहे. त्यानेच वार झेलाची ताकद पण दिली आणि जखम पण भरून काढली. भावा, शक्ती मॅडम, शक्ती सुखरूप आहे. कुठलीच वाईट शक्ती आमचं काही वाईट करू शकत नाही. साक्षात देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवाची साथ लाभली आम्हाला. रक्तवर्ण, केशधारी, असुरचारी, रक्तासुरा, त्राहिमम. ए भवानी, तू पुन्हा जिंकलीस तू. माझा सगळा डाव धुवून लावलास. पण मी सोडणार नाही तुला मी. चेटकोबा आवर राग आवर. कुणावर चिडलास? स्वतःच्या नशिबावर? तुझी ही अवस्था एक दिवस या फुटलेल्या काचांसारखी होईल. उद्ध्वस्त होशील. नाही, तुला काय वाटलं मी घाबरून माघार घेऊन पळून जाईन? नाही, मी पुन्हा नव्या उमेदीने येईन. तुला आणि तुझ्या त्या पिलावाळांना संपवून टाकेन, कायमचं संपवून टाकेन. घाबरणार नाही मी, नाही घाबरणार तुला. तरीही भीती आणि अपयश तुझ्या डोळ्यात दिसतंय. चेटकोबा, तुला म्हणाले होते तुझ्या पित्याला जे जमलं नाही ते करण्याचा विचार करतोयस तू. त्याचा माझ्या समोर निभाव लागला नाही तर तू कोण आहेस? माझ्या अंशांना संपवायला निघालायस? हा विचार डोक्यातून काढून टाक. शिवा आणि शक्तीवर चालून येणारं प्रत्येक संकट मी उधळून लावीन. नाही, संपवणार मी. तुला आणि तुझ्या त्या पिलावांना संपवणार, कायमचं संपवणार. चेटकोबा, आदिशक्ती आहे मी. आदिशक्ती.
देवांच्या तपश्चर्येने यज्ञातून अवतरले या सृष्टीचा, माझ्या भक्तांचा सांभाळ करण्यासाठी, त्यांच्या रक्षणासाठी. तू कितीही हातपाय मार, तू हरणार हे विधी लिखित आहे. असत्याचाच नाश आणि सत्याचाच विजय होणार. या कलियुगातही पुण्याच्या मशालीने तुझ्यासारख्या पाप्यांची राख रांगोळी होणार. लक्षात ठेव. नाही नाही नाही, भवानी आजी शक्ती, अटक मटक सटक. माता शक्ती नमो नमो. शिवा, नक्की काय झालंय? शक्ती अशी बेशुद्ध कशी काय पडली? शिवा, तुम्ही देवळात गेला होता ना अभिषेकासाठी? शिवा, अरे बोल ना काहीतरी. अम्मा, आप्पा, हे बघा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. शक्तीला काही झालेलं नाहीये, एकदम ठीक आहे ती. नका टेन्शन घेऊ तुम्ही. अरे पण तिची ही अवस्था अशी कशी झाली? सांगतो. हे बघा आप्पा, सध्या युद्धाचे दिवस सुरू आहेत. आमचा शत्रू वेगवेगळे षडयंत्र रचून आम्हाला फितवण्याचा, आम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. शंभू महादेव आणि आदिशक्ती आमच्या पाठीशी आहेत, त्यामुळे आम्हाला काही पण नाही होणार. हा, देवावर विश्वास ठेवा, काही नाही होणार. शक्ती एकदम ठीक आहे. शिवा, शक्ती, मग शक्ती काय झालं? शक्ती बेटा, तू ठीक आहेस ना? शिवा, आपल्याला मैत्री आईने बोलवलंय. आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल. चल. मैत्री आईने बोलवलंय म्हणजे? शक्ती, तू काय बोलतेस? हिने वाईट स्वप्न वगैरे बघितलं की काय? आई आदिशक्ती, माझ्या पोरीचं काय झालंय हे? विजयलक्ष्मी, मी डॉक्टरला बोलावून घेतो. थांबा 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 थांबा. बघा, आपण काय बोललो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. सगळं ठीक आहे, काही नाही झालेलं शक्तीला. आणि आपण सगळं तुम्हाला निवांत नंतर सांगतो. आता आम्ही जाऊन येतो. हा शक्ती, तू पटकन फ्रेश हो, रेडी हो. हा, आपण पण रेडी होऊन येतो तुला घ्यायला. हा, चल. ए चला. हरलास? पुन्हा एकदा हरलास? अरे साधा शिवा आणि शक्तीला संपू शकला नाहीस तू. आदिशक्तीला काय हरवणार आहेस? नाही तर काय. त्या शक्तीला वश केलंस ना? मग शिवाला संपवण्यासाठी शक्तीला एकटीलाच का पाठवलंस? तू का नाही गेला सोबत? अरे बरोबर आहे. मला तर एक कळत नाहीये की घास असा खायचा की असा उलटा खायचा असतो. आणि त्या शिवाचं मुंडकं छाट तू शक्तीला का पाठवतो? स्वतः काय करतोयस तू? मला तर खरंच कधी कधी असं वाटतं चेटको, बाकी तू डोक्याने नाही गुडघ्याने विचार करतोस. जिभेला लगाम द्या, नाहीतर हा सोडून हातात देईन. माझी अक्कल काढताय? तोंडाला आवर खाडा, नाहीतर इथेच तुम्हाला अटक मटक सटक करून टाकेन. अक्कल शून्य माणसानो, तुमच्या मेंदूला जो गंज लागलाय ना, त्याला शांत बसवा. मी त्या शक्तीला वश करून त्या शिवाला मारायला पाठवलं होतं, पण त्या शिवाच्या हातात महादेवाची पिंड होती म्हणून तो वाचला. मी जर स्वतः गेलो असतो ना, तर जळून खाक झालो असतो. मग काय केलं असतात? अक्कल कुठले? ठीक आहे, पण आता पुढे काय करायचं त्याचा विचार करूया आपण. ती मैत्री, अदिती यांचा आत्मा तर तावडीतून सुटलाय, निसटलाय. तो गेली असेल मैत्री शिवा आणि शक्तीची मदत करायला. काय करायचं? हो, मदत करणार. आणि आता तुमच्या विरुद्ध दोघांना युद्धासाठी तयारही करणार. मग मी त्यांच्या घरातलं ऊर्जा स्त्रोत पळवलं होतं, ते त्यांनी परत मिळवलंय. आता त्यांनी त्याची स्थापना केली आहे. आता ते ऊर्जा स्थान कुणी हलवू शकणार नाही. मग आता आता काय? आता तयार रहा, युद्धात हरायला तयार रहा. आई, आदिती,
तुम्ही आलात? शिवा, शक्ती, मला आता पूर्ण विश्वास बसलाय, या युगात असुरांसोबतचं युद्ध आपण नक्की जिंकणार. त्या दुष्टांनी आई आदिशक्तीचं ऊर्जास्थान पळवूनही त्याचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही हतबल झाला नाहीत. माझ्या मदतीशिवाय ते ऊर्जास्थान तुम्ही पुन्हा मिळवलंत. आता कुठलीही वाईट शक्ती त्या ऊर्जास्थानाच्या आजूबाजूलाही फिरकू शकणार नाही. त्यामुळे ही जबाबदारी मी पूर्णपणे तुमच्यावर सोपवते. मला खात्री आहे तुम्ही ती नीट पार पाडाल. आई, म्हणजे तू आमच्यासोबत आहे बाळा. तुम्हाला काही लागलं तर मी आहेच तुमच्या मदतीला. काळजी घ्या. आम्हाला निघायला हवं. काय करता वहिनी बस? थांबा, त्या निष्पाप विषयांवर राग काढू नका. वहिनी बस. काय करता? मंत्रा, शांत हो ना. काय करतेस तू? राग आवर तुझा. कशी आवरू माझा राग? मी संपलं, सगळं संपलंय. त्या शिवा आणि शक्तीला ते ऊर्जा स्त्रोत सापडले. कळतंय तुम्हाला? ते जिंकलेत आणि आपण हारलोय. हे बघ, हे सगळं मला माहिती आहे, पण तू अशी चिडचिड करशील त्यांनी परिस्थिती बदलणार आहे का? हा, ज्या चेटकोबावर विश्वास ठेवला तोच तोंडघशी पडलाय. प्रिन्स, काय बोलता तुम्ही? काय प्रिन्स? हे सगळं जे काही घडतंय ना, या सगळ्यासाठी जबाबदार तुझा चेटकोबा आहे. त्या आदिशक्तीची मूर्ती जमिनीत पुरली. अदिती आणि मैत्रीला बंदिस्त केलं तरी शिवा आणि शक्तीला संपू शकला नाही तुझा चेटकोबा. तुला खरं सांगू का, तुझं चेटकोबा ना काही आता कामाचंच नाहीये. प्रिन्स, चेटकोबाला काही एक बोलायचं नाही. बोलणार, चेटकोबाला बोलणार मी. खरं सांगू ना, त्याच्यात हिंमत नाही आता आदिशक्तीच्या समोर जायची, दुसरं काही नाही. नुसत्या आपल्या मोठ्या मोठ्या वार्ता. आणि तुला काय ग, तू त्याचीच बाजू घेणार, दुसरं काय? त्यांनी कितीही माती खाल्ली तरी तुला त्याचाच पुळका. प्रिन्स, असं काही एक नाहीये. काय अजिबात नाहीये? हे बघा, मी शेवटचं सांगते. काय शेवटचं सांगते तू? बॉस 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 बॉस, एक मिनिट. बॉस, वहिनी बॉस, तुमचं भांडण जर चेटकोबाने ऐकलं ना तर तो तुम्हाला अटक मटक सटक करून टाकेल. थांबा जरा, आवरा. तू जरा आता गप्प बस. आधीच टाळकं सटकलंय माझं. तुमचं कधी नाही सटकत. ए, काय? प्रिन्स, हे बघा, मला खूप टेन्शन आले खरं. त्या शिवा आणि शक्तीला ते ऊर्जा स्त्रोत भेटले म्हणजे त्यांची ताकद वाढली असेल. आपण केलेले कांड ते खोलात गेले आणि आपल्याला गोत्यात आणलं तर? नाही नाही, मला खूप टेन्शन आलं. मला खूप भीती वाटते प्रिन्स. हे बघ, घाबरायचं काही कारण नाही. तू जो विचार करते तसं काही होणार नाहीये. शिवा आणि शक्तीकडे आपल्या विरोधात एकही पुरावा नाहीये. नक्की कुठलेच पुरावे नाहीयेत? आत्ता तरी तसंच वाटतंय. आणि जर उद्या उठून त्यांच्या हाती पुरावे लागले तर त्याला बोगस कसं करायचं ते मी बघेन. बॉस, वहिनी बॉस, ॲज अ होतकरू नेता म्हणून मला असं वाटतं काय, शिवा आणि शक्ती आहे ना, हे डोंगळे म्हणजे त्यांना असं पाय ठेवून कधी चिरडू शकतो. तुझं मत विचारलं मी, मग कशाला बोलतोयस? तुझं बाळवटपणा बंद कर. हाताची घडी, तोंडावर बोट. नाही प्लीज, पण ऐका ना, काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. कोणतेच पुरावे त्यांच्या हाती लागले नाही पाहिजेत, नाहीतर सगळं संपेल. हेच करायचं आपल्याला. आता आपलं फक्त एकच लक्ष, आपल्या विरोधात त्यांच्या हाती एकही पुरावा लागता कामा नाही. समजलं? शिवा, कशी कंट्रोल करू मी स्वतःला? मैत्री, आई आणि अदिती आपल्यावर सगळी जबाबदारी सोडून गेले, म्हणजे ते आता आपल्याला कधीच भेटणार नाही. तसं नाहीये शक्ती. अगं, तू चुकीचा समज करून घेतलास.
त्यांनी आपल्यावर सगळी जबाबदारी टाकली आहे कारण त्यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. पण शिवा, मला माझी मैत्री आई माझ्या सोबत हवी आहे कायम. मला माझा भूतकाळ आठवत नाही, पण माझी जन्मदाती मैत्री आई आहे हे कळल्यापासून तिची ओढ लागली मला. साहजिकच आहे शक्ती, नियतीने तुमची ताटातूट केली आहे, पण मृत्यूनंतर पण तुझी आई तुझ्या सोबत आहे. पण यानंतर आता ती कधीच मला भेटणार नाही, ती मला कधीच दिसणार नाही शिवा. असं होऊच शकत नाही शक्ती. अगं त्या आहेत, त्या कायम आपल्या सोबत आहेत. तुला आठवते त्या काय बोलल्या होत्या? आपल्याला जेव्हा जेव्हा त्यांची गरज लागेल तेव्हा तेव्हा त्या मदतीसाठी आपल्यासाठी येतील, आपली सारथी बनून. अजून एक, शक्ती, तुझ्या आईचं तुझ्यावर कायम लक्ष आहे. त्या कायम तुझ्या सोबत आहेत, त्या कायम तुझ्यासाठी येतील. त्यांची फक्त आपल्याकडून एकच अपेक्षा आहे शक्ती, तुमच्या कुटुंबावर झालेला अन्यायाचा आपण बदला घ्यायचा. ज्यांनी तुमचं कुटुंब उद्ध्वस्त केलं ना शक्ती, त्यांना आपण उद्ध्वस्त करायचंय. त्या पाप्यांना त्यांच्या पापाची शिक्षा देण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर त्यांच्या विरोधातले सगळे पुरावे गोळा करावे लागतील. त्यासाठी आपल्याला आत्तापासूनच कामाला लागावं लागेल. त्या प्रिन्स आणि भद्राला आपण अजिबात सोडायचं नाही शक्ती. नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत. अनर्थ अनर्थ झाला, रक्तासुरा अनर्थ झाला, अनर्थ झाला. हे काय होतं? तो लाईट? शिवा, तू पाहिलास का तो लाईट? हो, कसला लाईट होता? देवी आदिशक्तीचा संकेत तर नसे? आपल्याला पण तेच वाटतं शक्ती. जे होईल ते होईल. आता आर या पार भद्रा आणि प्रिन्सच्या विरोधातले पुरावे आपण शोधूनच राहायचं. तुला या हॉलमधला कोपरान कोपरा चेक कर, आपण वर जाऊन बघतो. चल. जे घडू नये ते घडलंय. काय घडलंय? त्या भवानी आधी शक्तीने आपला डाव साधलाय. चेटकोबा, नेमकं काय ते सांग. प्रेत, तुम्ही मला जे बळी दिले होते ना, ते बळी स्वतःहून त्या शिवाशक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. हे कसं काय होईल? तसेच जसे ते शिवाशक्ती त्यांच्या ऊर्जा स्रोतापर्यंत पोहोचले, तुमच्यापर्यंत पोहोचले, आता ते बळी त्या शिवाशक्तीपर्यंत पोहोचणार. नाही, असं घडायला नको चेटकोबा, नाहीतर सगळं संपेल. तेच घडू द्यायचं नाही आपल्याला. लवकरात लवकर करायला पाहिजे काहीतरी, त्यांचा मार्ग अडवायला पाहिजे. कसं? नाही चेटकोबा, अडवायला हवे, हे अगदी बरोबर आहे. तुझ्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. मला सांग, काय प्लॅन आहे मला सांग. ऐका शिवा,
मला इथे. तू काय झालं? काय शोधतोयस? जरा खाली या, अर्जंट काम आहे आणि लवकर या, टाइम नका लावू. ऍटिट्यूड बघा त्याचं, असं वाटतं ना. चल. चला. वाचता तू आहे घाबरलो ना मी. अरे एवढासा जीव माझा गेला असता ना, गोळी पण पडली माझी. एवढा जीव? एवढं ते म्हणू दे रे. ए नंद्या, पण तू घाबरला का ब्रो? तुला काय वाटलं? काय 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 वाटलं? तो चेटकोबा राक्षस आला आणि तुला पकडला. अरे पण ब्रो, तुला काय वाटला? त्याने तुला इथून पळवून नेला आणि मग तुझा बळी दिला. पण तो तुझा बळी कसा देणार? तू स्वतःच महाबळी आहेस. अरे बळी, मी तर त्या बळी चॅप्टरचाच विचार करत होतो वस्ताऱ्या. काही दिवसापासून आपल्या शहरातनं खूप सारी माणसं गायब होतात. त्यांचा कोणीतरी बळी देत आहे आणि आता तर आपल्याला कळलंय ना की या शहरात कोण कोणाचा बळी घेत आहे ते. नंद्या, हा प्रिन्स सरकार आणि भद्रावती मॅडम आणि तो राक्षस चेटकोबा, त्याला कसं विसरलास तू? एक गोष्ट ध्यानात येते का? काय रे? की म्हणजे थोड्या दिवसाआधीच श्रद्धाला कुणीतरी असंच किडनॅप करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि नशीब तिथे चांगलं आहे की तिकडे वेळेवर शिवा शेट्टी आणि शक्ती मॅडम पोहोचले, नाहीतर तिचं काय झालं असतं रे ब्रो. हा, आय रिमेंबर तो किस्सा. म्हणजे प्रिन्स सरकार आणि भद्रावती मॅडम माझ्या श्रद्धुडीचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होते. तरी पण माझी श्रद्धू कली त्यांच्याकडे कामाला जाते. हे तिच्यासाठी खूप डेंजरस आहे वस्ताऱ्या. नाही डेंजरस ब्रो, नाही डेंजरस. का? कारण आता ती त्यांच्याकडे कामाला जातच नाही ब्रो. नाही जात? ती गावी गेले. गावी? का? कशासाठी? हे भगवान, ओ माय गॉड, जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. तुला त्या टेलून नाही गेल्या? नाही टेलल्या. मला टेलून गेल्या. काय टेलल्या? मी गावी जाते म्हणून. हे टेल्या, जास्त शांतपणा करू नका. मी काय सांगतोय ते नीट ऐक. शिवा शेट्टी आणि शक्ती मॅडमला हे माहित आहे का की त्या प्रिन्स आणि भद्राने श्रद्धाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता ते? आणि जरी माहित असलं तरी ते श्रद्धाला त्या बंगल्यावर कामासाठी का बोलत असतील? हे ब्रो, अरे बरोबर बोलतो तू. शक्ती मॅडम आणि शिवाला हे सांगायला पाहिजे. अरे त्यांच्याच आयुष्यात लय प्रॉब्लेम चाललेत ना, त्यांच्या काय बी लक्षात नसेल. ते बी असेल, पण आता काय करणार आपण? काय कराय? ह्याच्यात नारळ आहेत का? नारळ आणलं ते स्वस्तात आणून आता महागात इकडे नाही बोलतो. स्वस्तात आणलं मग. अरे बोलायला कशाला पाहिजे? मला माहिती आहे. तू शांतपणा करून सांग. पूजेचे नारळ बाबा. शक्ती? शक्ती कुठे गेली?